आपल्या सर्वांना माहीत आहे का की मंदिरात कोणतीही आरती झाल्यानंतर कोणतीही पूजा झाल्यानंतर कापूर का जाळला जातो? यामागे धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची परंपरा आहे. कापूर जळाल्याने वातावरण शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी श्रद्धा आहे. त्याचा सुगंध मन शांत करतो. कापूर स्वतः जळून प्रकाश देतो, हे त्यागाचे आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जाते. यातून व्यक्तीने स्वतःमधील अहंकाराचा त्याग करून इतरांसाठी उपयोगी पडावे अशी शिकवण मिळते. कापरामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. तो जाळल्याने हवेतील हानिकारक सूक्ष्मजंतूंचा नाश होतो आणि वातावरण स्वच्छ राहते. गर्दीच्या ठिकाणी आरोग्यदृष्ट्या फायदेशीर ठरते. आरतीनंतर कापूर जाळल्याने तो पूर्णपणे जळून जातो आणि काहीही शिल्लक राहत नाही. हे दर्शवते की व्यक्तीने स्वतःला देवाशी एकरूप करून घ्यावे आणि कोणतीही आसक्ती ठेवू नये. कापराचा सुगंध आणि तो जळताना निघणारा प्रकाश मन शांत करण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे भक्ताला अधिक श्रद्धेने देवाचे स्मरण करता येते. यामुळे मंदिरात कापूर जाळणे हे केवळ परंपरेचा भाग नसून त्याचे सांस्कृतिक आणि प्रतिकारात्मक महत्त्व देखील मोठे आहे. हर हर महादेव.